पूर्वीच्या जे 2000 आता हे 3-4 वर्षामध्ये जे काही बॅकलॉग तटला आहे आता शासनाचा, यापूर्वी सुद्धा आम्ही आता 1988 पासून आता आम्ही काम करणारे कॉन्ट्रॅक्टर आहे. तर विकास निधी आणि विकास कामं सांगड कशा अशी कधी बसली नाही, थोडाफार फरक असायचा. पण आता जे 2022-23 किंवा 23 नंतर किंवा 21 नंतर जे काही कॉन्ट्रॅक्टरांची जी देणे आता थकलेली आहे, तर ती फार काळ प्रलंबित आहे. म्हणजे अशा प्रकारे कधी बिलं थकण्याचा यापूर्वीचा कधी आमचा अनुभव नाही. यापूर्वी आम्हाला म्हणजे संघटनासुद्धा अशा काही अस्तित्वात होत्या, पण इतक्या ताकदीनं संघटनेला काम करावं लागेल असं आम्हाला वाटत नाही. कॉन्ट्रॅक्टरचं कसं आहे, कॉन्ट्रॅक्टर हा व्यावसायिक आहे, त्याला व्यवसायामध्येच इतका वेळ लागतो, म्हणजे त्यांचा जात असतो की आंदोलन आणि हे असं करणं काही त्याचं काम नाही. पण आता या सरकारनं 2014 पासून म्हणा, 17 पासून म्हणा, ही जी काही सरकार आल्या, त्या सरकारने कंत्राटदारांच्यावर अतिशय वाईट परिस्थिती आणलेली आहे. आता नाशिकमध्ये आम्ही आलो, तर नाशिकमध्ये आदिवासी विभागात काम करणाऱ्या, यापूर्वी आदिवासी विभागात काम केलं तर त्यांना बोनस दिला जात असायचा. अजूनही नॅशनल हायवेला बोनस दिला जातोय. तर बोनस देण्याच्या ऐवजी तुम्ही केलेल्या कामाचे पैसे जर देत नसाल तर कसलं आर्थिक नियोजन हे सरकार करते. म्हणजे आर्थिक नियोजनाचा सगळा भट्ट्याबोळ झालेला आहे. आणि दरवर्षी हजारो तरुण जवळजवळ बेरोजगार अभियंते आता निर्माण व्हायला लागतात, अभियंते तयार होतात. त्यांच्या नोकरीचा काही शासनाकडं तजवीज नाही. आणि हे लोक आता कॉन्ट्रॅक्टचा व्यवसाय करायला लागले. कॉन्ट्रॅक्टर म्हणजे काय सगळेच धनिक असतात अशातला भाग नाही, मोठेसुद्धा कॉन्ट्रॅक्टर असतील. पण ही जी मुलं आहेत ही व्यवसाय म्हणून, उदरनिर्वाहाचं साधन म्हणून कॉन्ट्रॅक्ट व्यवसाय करतात. आणि यांच्याकडे सरकारनं जर पाहत नसेल तर मग सरकार कुणासाठी आहे? जे धनदांडग्यासाठी आहे का छोट्या लोकांच्यासाठी आहे? तर हे पूर्णपणे धनदांडग्यांच्यासाठी काम करायला लागले. परवा पण आमच्याकडे नाशिकमधून असं आलं की तक्रार आली की लोकप्रतिनिधी किंवा आमदार खासदार फंड याच्यामध्ये क्लब टेंडर करायचं चाललं. म्हणजे एक तर तुम्ही जुन्या कामाचे पैसे देत नाही आणि जे कामाला पैसे येतील अशी कामं तुम्ही धनदांडग्यांना क्लब करून तुकडे एकत्र करून जर देणार असाल तर हे फार मोठा ह्या लहान लोकांच्यावर अन्याय आहे. त्यामुळं आम्ही आज आलोय की बाबा ही जर अशा प्रकारे जर हे क्लब टेंडर चालू राहिलं तर राज्यस्तरीय आम्हाला आंदोलन करावं लागेल. आता आम्हाला सगळ्या कॉन्ट्रॅक्टरांचं सगळं व्यथा ऐकल्यानंतर असं वाटतंय की आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर तर एकतर जावं लागेल किंवा हे तुमचे जे मंत्री आहेत आदिवासी मंत्री त्यांच्या घरासमोर जाऊन आम्हाला बसावं लागेल. काय नेमकं सर किती दिवसापासून तुम्ही सांगितलं बाबासाहेब नेमका प्रॉब्लेम काय होतोय, आजची बैठक काय बोलत होती अगदी ना 1.5 मिनिटामध्ये आम्हाला स्पेसिफिक सांगा, म्हणजे मग आपल्याला आता याच्यामध्ये ना सर्वात महत्त्वाचा विषय आहे ना क्लब टेंडरचा आहे. तर क्लब टेंडरमध्ये शासन काय करते, शासनाचा प्रामुख्याने GR असा आहे की 10 किलोमीटर लांबीच्या वरती जर लांबी असेल आणि त्याचे जर सेपरेट अंदाजपत्रक तयार केलेले असतील तर त्याचं एक टेंडर खर्च वाचवण्यासाठी करण्यास हरकत नाही. बिल्डिंगचं काम असेल तर तुम्ही रिपेअर वर्क जर एकाच बिल्डिंगचे वेगवेगळे भाग केलेले असतील आणि छोटे छोटे टेंडर काढले असतील तर ते एकत्र करा. परंतु इथे असं होत नाही. इथं काय होतात, एक मतदारसंघ घ्यायचा किंवा एक जिल्हा घ्यायचा आणि त्याच्यातले सगळे कामं एकत्र करायचे आणि मोठं काम काढायचं. मग हे जे छोटे छोटे ठेकेदार आहे 10 लाखाचे कामं करायचे, 20 लाखाचे कामं करणारे, 50 लाखाचे कामं, ह्या लोकांनी कुठे जायचं? आता पण नाशिकमध्ये तोच प्रकार चालू आहे. आणि सिंहस्थाच्या कामांसाठी आता हे केलेलं आहे, वरती चौकशी समिती बसवलेली आहे. तर ती चौकशी समिती यांचं काय करणार, काय चौकशी करणार यांची? कारण त्यावेळेस चौकशी समितीचं टेंडर झाल्यानंतर तुम्ही चौकशी करताय, परंतु टेंडर ते कसे का झाले याची पहिली चौकशी करा. जर आता माझ्याकडे त्याच्या संदर्भामधले कामांचे नावं आहेत आणि ते कसे कसे क्लब केलेले हे तुम्हाला सांगतो. तर ह्या सगळ्यांना मूठ माती दिलेली आहे की जे शासनाचे निर्णय काढलेले त्याला मूठ माती दिलेली. मग एवढे दिवस तुम्ही 100 कोटीचे कामं काढताना याला मूठ माती दिली कशी हे बघितलं नाही का? एक काम म्हणजे असे कामं काढलेले, एक काम सिन्नर तालुक्यातला, एक रस्ता सिन्नर तालुक्यातला, एक रस्ता इगतपुरी तालुक्यातला,
तालुक्यातला, एक रस्ता नाशिक तालुक्यातला, ह्या 3 रस्ते एकत्र केलेत आणि 100 कोटीचं काम काढलेलं आहे. मग ते रस्ते जर वेगवेगळे केले असते तर इथल्या स्थानिकांना काम मिळालं नसतं का? याच्यासाठी आम्ही बांधकाम मंत्र्यांची भेट घेतलेली आहे. इथल्या सगळ्या अधिकाऱ्यांचा पाठपुरावा त्यावेळेस केला की याच्या संदर्भात त्यांनी आम्हाला एकच कारण सांगितलं की आम्हाला गुणवत्ता टिकवायची आहे, रस्त्याची गुणवत्ता टिकवायची आहे, त्याला मोठ्या मोठ्या मशिनरी लागणार आहे, त्याच्यामुळे आम्हाला तेवढे मोठे मग जर गुणवत्ता टिकवायची तर आता जे कामं करतायत हे गुणवत्तेमध्ये चाललेले आहेत का? आणि ते गुणवत्ता टिकवायची तर मग तुमचं डिपार्टमेंट काय करतं? ह्या डिपार्टमेंटमध्ये फार तात्यापासून ते सचिवापर्यंत सगळे टेक्निकल स्टाफ ठेवलेले आहे. मग हे कामं करू शकत नाही. परत थर्ड पार्टी इन्स्पेक्शन ठेवलेले आहेत. मग या काय कामं करतायत? या तर क्वालिटी तुमच्या चेक करण्यासाठी ठेवले. मग आजपर्यंत तुम्ही असं कबूल करतायत की आजपर्यंत जे कामं झालेले ते क्वालिटीमध्ये झालेले नाहीये असं तुम्हाला म्हणायचंय का? आमची सरळ मागणी आहे की ही जी तुम्ही चीफ इंजिनियर आणि अधीक्षक अभियंत्याकडून चौकशी मागवलेली याची मागच्या 5 वर्षामध्ये कोणकोणते टेंडर झाले आणि या टेंडर प्रक्रियेवरती आमचा पूर्ण आक्षेप आहे की याच्या आधीची ह्या 5 वर्षामध्ये कशी टेंडर प्रक्रिया झालेली आहे याचा SIT चौकशी अथवा ज्युडिशियल इन्क्वायरी याची झाली पाहिजे. दुसरा आमचा विषय जो आहे याच्यामध्ये तो हा आदिवासी उपविभागामध्ये जे कामं करतात ठेकेदार त्यांचा आहे. यांनी इलेक्शनच्या आधी फक्त इलेक्शन जिंकण्याच्या हेतूने भ्रष्टाचार केलेला आहे सरकार शासनाने आणि या खुर्च्यांवरती बसलेले आहे. 2014 साली यांनी इलेक्शनच्या आधी 12,000 कोटी रुपयाचे कामं काढले. ज्या डिपार्टमेंटचं बजेट आहे 500 कोटी रुपयाचं वार्षिक, त्या विभागामध्ये तुम्ही 12,000 कोटी कामं काढून कसे दिले आणि जनतेचं हे कसं केलं? म्हणजे त्यांनी यांचं काय साधं सोपं शासनाचा कार्यक्रम काय झालेला आहे की लाडक्या बहिणीसारखी योजना काढायची, लाडक्या बहिणीने दिले ना, आता त्यांना अपात्र ठरवलं. 92 लाख लाडक्या बहिणींना अपात्र केले. 2 वर्षापासून लाडक्या बहिणींना पैसे देत होते ना तुम्ही 1500 रुपयाप्रमाणे, तर आता 33,120 कोटी रुपये होतात 2 वर्षातले. मग ते 33,120 कोटी तुम्ही अपात्र करून ठरवले, पण आजपर्यंत दिले त्याच्या जनतेला उत्तर देणार आहे की नाही की ही वसुली कुणाकडून करणार तुम्ही आणि हे कुणाकडून दिले? आमचं स्पष्ट मत आहे की ठेकेदारांकडून दिले. ठेकेदारांचे 1 लाख कोटी रुपये थकलेले महाराष्ट्रभराचे आणि तुम्ही शेतकऱ्यांना 95,000 कोटी. आम्हाला म्हणायचं नाही शेतकऱ्यांना देऊ नका, आम्हाला म्हणायचं नाही लाडक्या बहिणींना देऊ नका, सर्वांना द्या, पण आमच्या खिशातून काढून देऊ नका. कारण आधीच आम्ही रस्त्यावरती आलेलो आहे. आम्ही रस्त्यावरती आलोय आणि तुम्ही आमच्याकडून काढून त्यांना मदत करताय. त्या T6च्या कामांमध्ये 13-14 मध्ये 12,000 कोटीचे कामं काढले. त्याच्यामध्ये 24-25 मध्ये त्यांनी दिलेले 280 कोटी रुपये फक्त. त्याच्यानंतर दिलेले आहेत ह्या वर्षाला 800 कोटी रुपये, म्हणजे 1660 कोटी आतापर्यंत दिलेले. मग हे 12,000 कोटीचे होणार कधी? म्हणजे 2,000 कोटी फक्त त्यांनी दिले समजा जरा वेळ, 1660च दिले, पण 2,000 कोटी जरा. मग हे 10,000 कोटी रुपये ह्या ठिकाणांचे कसे? आता एका याने सांगितलं हा त्याचं मनोगत व्यक्त करेल, हा भाऊ आत्महत्या करण्याच्या किंवा कुणाला तरी मारून टाकण्याच्या स्थितीपर्यंत पोहोचलाय. मग त्याने काय करायचं? तो एकटा जाऊन आझाद मैदानावरती बसला होता उपोषण करायला. मग अशा लोकांचं काय करायचं? असे अनेक लोक आहेत तिथं. आम्ही फक्त काल फोन केला की राज्याचे अध्यक्ष येत आहेत, त्यांच्यासमोर आपल्याला मांडायचं, तर एवढे लोक गोळा झाले एका दिवसामध्ये. आणि आम्ही आंदोलन पुकारलं तर हे सगळे नाशिकचे ठेकेदार 5,000 आहेत. या 5,000 ठेकेदारांनी काय करायचं? जर तुम्ही क्लबिंग करायला लागले आणि अशा पद्धतीने यांना म्हणजे जे पैशाचे कामं येतील ते क्लब करून मोठ्या ठेकेदारांना द्यायचे आणि जे पहिले कामं 5-5 वर्षापूर्वी केलेले त्याला पैसे नाही द्यायचे. मग या लोकांनी जायचं कुठे? आमची तिसरी मागणी यांच्याकडे अशी आहे की ह्या T6च्या कामांमध्ये यांची चौकशी लावावर उच्चस्तरीय समिती यांच्यावरती नेमावी आणि हे 12,000 कोटीचे कामं कोणी छापले यांची त्या यंत्रणेची सगळी त्या यंत्रणेसाठी जे जबाबदार असतील त्यांच्यावरती कार्यवाही झाली पाहिजे. त्याच्यावरती SIT अथवा ज्युडिशियल चौकशीच नेमायला पाहिजे. त्यांची अंतर्गत चौकशी करू नका तुम्ही. या अंतर्गत चौकशी सगळ्यांना माहिती आहे की अंतर्गत चौकशा काय होतात, 2-3 वर्ष चालतात, लोकही विसरून जातात, फाईली बंद होतात, संपला विषय. त्याच्यानंतर तुम्हाला जर निधी द्यायचा नाही तर तुम्ही टेंडर काढू नका. सगळ्यात महत्वाचं, पैशाची तजवीज असल्याशिवाय सरकारने कोणत्याही प्रकारचे टेंडर काढू नये. अथवा टेंडरमध्ये कंडिशन टाकावी की तुम्ही काम केल्यानंतर एवढ्या दिवसानंतर कालबद्ध कार्यक्रम द्यावा की एवढ्या दिवसामध्ये तुम्हाला पेमेंट मिळेल आणि ते नाही झालं तर तुम्हाला व्याजासहित पैसे मिळतील. तरी आमच्याकडे सरकारकडे आता सरकारकडे म्हणण्याचीच गरज नाही. आता फक्त एकच आहेत, मुख्यमंत्री साहेब. मुख्यमंत्री साहेबच फक्त मदत करू शकतात, कारण बाकीचे सगळे शोभेचे बाहुले आहेत. आमचे स्पष्ट मत आहे की बाकीचे, कारण आम्ही सगळ्या मंत्र्यांना भेटून आलो, कोणीही मंत्री त्याच्यावरती काही बोलत नाही, फक्त मुख्यमंत्री बोलतात. आणि मुख्यमंत्र्यांना आम्ही पंतप्रधानांपासून ते खाली एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पर्यंत जेवढे अधिकारी जेवढे सचिव आहे सगळ्यांना मेल केलेले, सगळ्यांना पत्र पाठवलेले. साधी शासनाची जबाबदारी सुद्धा नाहीये की राज्य लेवलवरून पत्र जात आहे, जिल्हा लेवलवरून संघटनेचे पत्र जात आहेत, तर यांना एखादं उत्तर द्यावं. एक सिंगल उत्तर आजपर्यंत आलेलं नाहीये शासनाकडून की आम्ही याच्यामध्ये लक्ष घालतो याच्यावरती काही करतो, अशी सुद्धा आशावाद नाहीये शासनाकडे. म्हणजे पूर्ण निराशावादी झालेले आहे. म्हणून आमची फक्त मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे की तुम्ही या गोष्टीमध्ये लक्ष घालावं
हा झालेला भ्रष्टाचार याची चौकशी लावावी आणि आमच्या निधीची लवकरात लवकर तजवीज करावी. एकूण किती पैसे अडकलेले आहेत आणि किती कॉन्ट्रॅक्टरांचे पैसे अडकलेत आणि किती वर्षापासून? नाही यात आदिवासी विकास विभागाचे किती? आदिवासी विकास विभागाचे 10,000 कोटी 100-200 कोटी इकडे तिकडे असतील. जो ऑथोराईज आकडा असेल 10,000 कोटी नॉर्मल पकडा की 10,000 कोटी आहे आणि त्यांची प्रोव्हिजन फक्त 800 कोटी आहे. आणि त्याचे जे मंत्री आहेत, या खात्याचे जे मंत्री आहे त्यांना तुमच्या भावनांशी काही घेणं देणं नाहीये. आम्ही याच्यातले जवळजवळ 50% लोक त्यांना प्रत्यक्ष भेटून आलेलो आहे. धुळ्याला आलेले होते, धुळ्याची संघटना पण त्यांना भेटलेली आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलेले एवढ्या प्रमाणामध्ये कामं छापलेली आहेत की आमची हतबलता आहे, आम्ही पैसे देऊ शकत नाही. मग तुमची हतबलता आहे तर निवडणुका जिंकण्यासाठी तर तुम्ही छापले ना कामं. निवडणुका तर त्याच्यावरती जिंकून आले. प्रत्येक वाड्यापाड्यामध्ये यांनी बोर्ड लावले, आम्ही इथं 50 लाखाचं काम मंजूर केलं, इथं एकूण त्याच्यावरती जनतेकडून हे मागितले. म्हणजे हे निवडणूक कुणाच्या जीवावरती जिंकून आले? आम्हाला कर्जबाजारी करून निवडणुका जिंकून आलेले ना. आणि आता तुम्ही हतबलता कशी काय दाखवू शकता की आम्ही पैसे देऊ शकत नाही? तुम्ही पैसे देऊ शकत नाही तर तुम्ही फुकटच्या योजना ज्या राबवतात त्या बंद करा आणि इकडे पैसे वळवा. 2014च्या पूर्वी निवडणुकीचं तुम्ही म्हणता 2024च्या 12,000 कोटींची कामं तुम्ही म्हणता छापली. 2-3 वर्षात तुम्हाला पैसा मिळाला नाही. तुम्ही ते न्यायालयाचे पण दरवाजे वगैरे ठोकवले आहेत का? हो, न्यायालयामध्ये अनेक ठेकेदार न्यायालयामध्ये पण गेलेले आहे. परंतु आपली न्याय संस्था काय आहे हे मी बोलण्याची गरज नाहीये. तिथं तुमच्या केस स्टँड व्हायलाच 12-12 वर्ष लागतात हो. आणि त्यांची खर्च आहे. तुम्ही आपलं ज्युरिस्डिक्शन येतं मुंबई हायकोर्ट. मुंबई हायकोर्टामध्ये एक केस लढवायची कमीत कमी 5 लाख रुपये लागतात हो. आधीच कर्जबाजारी लोक हे 5-5 लाख रुपये कधी करतील? म्हणून तर आम्ही आंदोलनाचा शस्त्र उचलतोय. तिथं जर प्रत्येक जण जात बसला तर बरोबर आमच्या नातवंडांना पैसे मिळतील. आम्ही तर मग जाऊ आणि आमचे नातवंड पैसे घेतील. ते कॉन्ट्रॅक्टरना काम करायचं आणि कोर्टात जायची जर वेळ येत असेल तर शासन हे याचा पराभव नाही का साहेब शासनाचा? संघटना म्हणून बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया पैशासाठी असोसिएशन पण केलेली आहे. असोसिएशन फक्त आंदोलनाचा इशारा आम्ही सरकारला एक अवधी देतोय. दादा इकडे बघा. त्याच्यानंतर आम्ही कॅमेऱ्यात. मुख्यमंत्र्यांना मी 8 दिवसांपूर्वी भेटीसाठी पत्र दिलेलं आहे. वाट बघतोय आम्ही. आणि नजीकच्या काळात आम्ही म्हणतोय तसं आंदोलन आम्ही मुख्यमंत्र्यांच्या दारातच आपण जाऊ. 15 ऑगस्ट पर्यंत जर शासनाने पैसे नाही दिले ना तर 15 ऑगस्टला झेंडावंदनच्या दिवशी अख्ख्या महाराष्ट्रातील कॉन्ट्रॅक्टरांनी एकत्र यायचं आणि आत्मदानाचा इशारा आपण आता आजच देऊन टाकत आहे. त्याशिवाय ते शासनाला जाग येणार नाही. आंदोलन नाही करायचं. आपण त्याच्या मुख्यमंत्र्यांच्या दारात जाऊन बसू ना. म्हणजे आपण तिथं ठरवू काय करायचं. त्याचं आत्मदान आपण म्हणजे सगळं करायचं आणि आत्मदान आमच्या लोकांनी करायचं. त्यांना त्यांच्या जरा लागू ना मात्र त्यांची झोप तुम्ही म्हणताय 2014 पासून 2024 पासून 2024 पासून हे सरकार आल्यापासून म्हणताय. म्हणजे विशेषतः भाजप सरकार आल्यापासूनच कॉन्ट्रॅक्टर यांना अडचणीचा सामना करावा लागतोय. जेव्हापासून सरकार बघायला या सरकारला वेळ नाही. निर्णावलेलं सरकार आहे. गुवाहाटी सरकार जेव्हापासून आलं ना तेव्हापासून त्यांनी काय केलं? जी पूर्वी पद्धत होती जर 100 रुपये तुमची 100 रुपये जर तरतूद आहे एखाद्या विशिष्ट हेड खाली, जसं आता ट्रायबलचा विषय करतो, 100 कोटी जर असेल तर त्याच्यात पुढचे कामं मंजूर करताना मागचा स्पीडवर किती तो 17 आहे तेवढं 17 वजा करून 83च्या दीडपट ते मंजूर करायची. म्हणजे साधा 120 मंजूर करायची. परंतु यांनी त्यावेळेस साधारणतः पहिल्या वेळेस एक 4,000 कोटीची काम मंजूर केली, नंतर 8,000 कोटीची मंजूर केली. इलेक्शनच्या आधी जो अंतरिम बजेट हे केला होता त्यावेळेस 8,000 कोटीची जवळपास कामं मंजूर केली. परंतु त्यावेळेस सुद्धा मुख्यमंत्र्यांनी हाऊसमध्ये घोषणा केलेली होती की आम्ही बिरसा मुंडा रस्ते योजना 4,000 कोटी देऊ. परंतु त्यांनी 1 रुपयाही दिलेला नाही. त्यावेळेचे अर्थमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी ते हाऊसमध्ये दिलेलं भाषण आहे ते जर दिले असते तर हा प्रश्न आलेला नसता. परंतु ते खोटं बोलले विधानसभेत आणि इलेक्शनचा पार पाडण्यासाठी हे काम मंजूर केले. नारळ फोडून घेतले तिथे जाऊन आणि कामं केले व आम्हाला मतं द्या असं हे करून किती कामं पूर्ण झाले? साधारणतः 90% कामं पूर्ण झालेले. अध्यक्ष महोदय
एक फक्त आम्हाला एक सविस्तर फक्त सांगा, महाराष्ट्रातल्या किती कॉन्ट्रॅक्टरचे किती पैसे कधी थकले आहेत आणि पुढे आता तुमची भूमिका नक्की काय ते जरा एकच मिनिटं सांगा हा, मला, 1-1.5 मिनिटं. कारण ना क्लिअर होत नाही नक्की तुमचं काय आहे, बैठकीत काय ठरलं काहीच क्लिअर होत नाही. साहेब, सर्व जर विभागाचे म्हटलं तर साधारणपणे 90,000 कोटीपर्यंतचे बिल आमच्याकडे जो आकडा येत आहे किती कॉन्ट्रॅक्ट आता कॉन्ट्रॅक्टर आता जर एका जिल्ह्यामध्ये 1000 कॉन्ट्रॅक्ट धरले तर 30,000 कॉन्ट्रॅक्टर आहेत त्याच्यात. पुढची भूमिका काय? पुढची भूमिका साहेब, आता आम्ही फेडरेशन एक स्थापन केले, त्यामुळे जिल्ह्यातली जी संघटना आहे त्या संघटना बोलावून आम्ही मोठ्या प्रमाणावर लोकांची उपस्थिती ठेवून आम्ही ह्या मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहे. कधी? आता सांगितलं गेली 15 ऑगस्ट नंतर आम्ही 15 ऑगस्ट रोजीच करू आम्ही. त्याआधी मुख्यमंत्र्यांची काही भेट घेणार आहात? नाही, आता आम्ही पत्र दिले साहेब त्यांना अधिकृत की बाबा घ्या. ते जर पत्राची जर दखल नाही घेतली तर आम्हाला जावं लागेल. एखादा आणखी आम्ही शॉर्ट पत्र लिहू त्यांना खूप बरोबर. लोकांनी हे करण्याचे, त्यांची भेट घेण्याचे प्रयत्न केले, अपॉइंटमेंट घेण्याचे प्रयत्न. त्यांच्या याच्यावरती बोर्ड लावलेला आहे की निविदा संदर्भात आणि निधी संदर्भात कोणी भेटू नये, असा सरळ तिथे बोर्ड लावलेला आहे. तुम्ही ऑनलाईन अपॉइंटमेंट टाकल्यास अपॉइंटमेंट देत नाहीत. त्यामुळे अधिकृत पत्र दिलंय मी त्यांना, पण बघू आपण काय. नाहीतर मग 15 ऑगस्ट ही आमची साधारणतः 1 वर्षापासून सर्व कॉन्ट्रॅक्टर त्याची अपॉइंटमेंट मागतायत, मंत्र्यांची मागतायत, मुख्यमंत्र्यांची मागतायत, परंतु कोणी अपॉइंटमेंट द्यायला तयार नाही. आता इथून पुढे असे छोटे छोटे आंदोलन केले, एक 50-100 कॉन्ट्रॅक्टर जमले तर इथून डायरेक्ट ते मंत्रालयात फोन करतात आणि तिथून 4-5 लोक तुम्ही भेटीसाठी एवढं सांगतात. जर महाराष्ट्रात असं मोठं आंदोलन उभं केलं त्यांना 100% दखल घ्यावी लागेल. आणि आंदोलन उभं करण्यामागचा उद्देश एकच आहे की आमचं एकच म्हणणं आहे की आम्ही केलेल्या कामाचा निधी आम्हाला मिळावा. बाकी आम्हाला शासनाशी काही ते आमची वैरी आहेत किंवा आम्ही त्यांची वैरी आहेत, कुठल्याही प्रकारची दुश्मनी नाही. आमचं एक म्हणणं आहे की आम्ही केलेल्या कामाचे फक्त आम्हाला पैसे द्या. भविष्यात तुम्ही टेंडर काढा नका काढू त्याच्याशी पण घेणं नाही, परंतु जे 5 वर्षापूर्वी लोकांचे 4-4, 5-5 वर्षापासून जे लोकांचे पेमेंट थकीत आहे ते शासनाने इमिजिएट परत करावं. जर शासनाकडे लाडकी बहिणीची योजना डिक्लेअर करायला 2-3 महिन्यात ते प्रोव्हिजन करतात, शेतकऱ्यांना देण्यासाठी इमिजिएट प्रोव्हिजन करतात, कॉन्ट्रॅक्टर लोकांना देण्यासाठी प्रोव्हिजन का करत नाही? कारण सर्व पैसा हा कॉन्ट्रॅक्टर लोकांचा वापरूनच या शासनाने त्यांचं महाराष्ट्राचं भलं केलेलं आहे. फक्त कॉन्ट्रॅक्टर लोकांना यांनी वेठीस धरलेले, वाळीत टाकलेले. म्हणून आमची अशी मागणी आहे की तुमच्याकडे इतर योजना म्हणजे लाडकी बहिणीसाठी असेल, शेतकऱ्यांसाठी, त्याबद्दल आमचं कोणाचंही काही म्हणणं नाही. फक्त आमचे पैशांची तरतूद तुम्ही इमिजिएट करावी असं आमचं सर्व महाराष्ट्रातील कॉन्ट्रॅक्टर लोकांचं म्हणणं आहे. काम बंद आंदोलन वगैरे असं काही पर्याय नाही का तुमच्याकडे? काम बंद आंदोलन पण करून पाहिलं, परंतु आता जर 500 कॉन्ट्रॅक्टर असतील त्यातलं 250 कॉन्ट्रॅक्टर लोकांनी काम बंद केलं तर परत 250 कॉन्ट्रॅक्टर तयार होतात, परत ते काम चालू दुसरी करतात. गोष्ट म्हणजे अशी आहे, एकी लोकांकडे नाही तुमच्यामध्ये, त्यामुळे असं- आमच्यामध्ये एकी खरोखर नाहीये. एकी नसल्यामुळे हे शासन याचा फायदा घेत आहे. हे दुसरा ऑप्शन पण शोधतात की बाहेरच्या राज्यातले कॉन्ट्रॅक्टर आणून कामं बंद करण्यापेक्षा कामं कंप्लीट झालेले आहेत ऑलरेडी. त्यामुळे मग जरी हे जरी थांबले तरी बाहेरच्या राज्यातल्या कॉन्ट्रॅक्टरला सिक्युरिटी देऊन त्यांना कामं देतात, ते एस्टिमेटला कामं देतात, त्यांना देतात ते पैसे. आता त्यांना पैसे देतात ही- ना. ही जी- बाहेरच्यांना पैसे ही जी देतात. निधीची भीती होती ना साहेब, ही आधी नव्हती. आता आपण जे म्हणतात की तुम्ही काम बंद आंदोलन करायचं, आता ते करण्यापेक्षा आम्हाला एकदा पैसे आमचे दिले ना, याच्या पुढचे काम घ्यायचे की नाही घ्यायचे, की जे सक्षम असतील ते घेतील, जे सक्षम नसतील ते घेणार नाही. आता प्रत्येक वेळेस आत्मदहन करायचं, आंदोलन करायचं, काम बंद करायचं, या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा आमची एक मुख्य मागणी एकच आहे की आमचे पैसे आम्हाला शासनाने परत द्यावे. जे काम ज्यांचे काम झालेले असतील त्या लोकांचे पैसे परत द्यावे. ज्यांचे कामं काहीच झालेले असतील याचा निर्णय शासनाने घ्यावा. अनावश्यक लायबिलिटी शासनाने स्वतःवर लादून घ्यायच्या, काही ते कामं त्या लेवलला स्टॉप करायचे, हे अधिकार शेवटी शासनाचे आहेत. परंतु आमचं एक म्हणणं आहे की आमचं काम केलेले आमचे पैसे आम्हाला वेळेवर द्यावे, एवढी आमची एक मुख्य मागणी. ठीक आहे. काम बंद तर तुम्ही जे बोलले साहेब त्याच्यात आम्हाला ते लोक आम्हाला फोन करतात. लोकप्रतिनिधींचं आमच्यावरती प्रचंड प्रेशर आहे. लोकप्रतिनिधींनी तुमच्यावरती ऍक्शन घ्यायला लावलेली आहे. या भाषेत ते आम्हाला सांगतात आणि आम्हाला पत्र काढतात, शोकास नोटीस देत असतात, तुमचं काम बंद आहे, काम सुरू करा. आम्ही त्यांना पत्र येतो तुम्ही आम्हाला निधी द्या, त्यानंतर आम्हाला लोकप्रतिनिधींचं आमच्यावरती फार प्रेशर. लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी आमच्याकडचं काम करून घ्यायचं. सर सगळे सोंग घेता येतात, पैशाचं सोंग घेता येत नाही. आतापर्यंत आम्ही जे काही कामं केलेले पुरा केलंय का तुम्ही?
या मुलग्याचं जरा आपण कळलं बरोबर एक बाईक घ्यावं कृपया. सर सगळे सोंग घेता येतात, पैशाचं सोंग घेता येत नाही. जे काही कामं आम्ही घेतले त्याच्यासाठी आम्ही बँकेकडून आणि बाहेरून प्रायव्हेट पैसा उभा केलेला आहे. तर त्यासाठी आम्हाला 24 महिन्यापासून आमचे बिलं जे प्रलंबित आहे, तर त्याच्यामुळे काय होतंय साहेब, आमच्यावर आहे ना व्याजाचा बोजा वाढतोय. आमचा जो व्यवसाय मी आता 6-7 वर्षापासून करत होतो, जे काही माझं जमापुंजी मी साठवली होती ती आमची सगळी संपलेली आहे. 24 महिने कोट्यावधी रुपयाचा डोलारा घेऊन चालणे सोपी गोष्ट नाहीये. जी आम्ही ट्रायबल डिपार्टमेंटवर विश्वास ठेवून जे आमचे 3-3 महिन्यांनी पेमेंट रिलीज होत होते म्हणून आम्ही काम केलेले आहे पूर्ण बरोबर. गव्हर्नमेंट आमचं आहे, आम्ही निवडून दिलेलं आहे, हे गव्हर्नमेंट विकास करतं म्हणून आम्ही कुठून जिथून पैसा मिळेल तिथून पैसा उभा केला आणि काम पूर्ण केलेलं आहे बरोबर. तर त्या कामासाठी आम्हाला आमचे जे प्रलंबित बिल आहे ते आम्हाला देण्यात यावी. एक गोष्ट कळत नाही, जर मी बजेट वाचतोय तर त्याच्यामध्ये 2500 कोटी रुपये लाडक्या बहिणीसाठी दिलेले. ट्रायबल डिपार्टमेंटचा 9.35% बजेट हा ट्रायबल डिपार्टमेंटला राखीव आहे गव्हर्नमेंटचा. त्याच्यातून 1.5% पैसा जी स्कीम मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चाइल्ड वेलफेअर डिपार्टमेंटची आहे तर तिला वळवण्यात येतो एका आदेशाद्वारे. तेच जर 2500 कोटी रुपये आम्हाला मिळाले तर आमचे 10,000 कॉन्ट्रॅक्टर लोकांचे पैसे रिलीज होतील. ज्यांच्याकडून आम्ही पैसे घेतलेले त्यांना पैसे वापस देऊन जी भाषा आमच्या गळ्यावर आलेली आहे, जी तलवार आमच्या गळ्यावर आज आलेली आहे ती मोकळी होऊ शकते. हे शासनाला आमची विनंती आहे की यांनी लवकरात लवकर याच्यावर डिसिजन घ्यावं आणि जी आज आमच्यावर आर्थिक मानसिक जी पीडा उभी राहिलेली आहे ती मोकळी करावी. आम्ही फक्त तुमच्यावर विश्वास ठेवून हे कामं केलेली आहे. आमच्या या शासनावर पूर्णपणे विश्वास आहे. तो विश्वासाला तुम्ही आता जो तळा जातोय तो जाऊ नये याची काळजी घ्यावी आणि आम्हाला लवकरात लवकर मोकळं करावं. नाहीतर साहेब आमच्याकडे आत्महत्या केल्याशिवाय आता पर्याय नाहीये. कुठून आणायचा पैसा? साहेब आमची एक तुम्हाला विनंती आहे, तुम्ही लोकशाहीचा चौथा खांब आहे, बाकीचे काम सगळे असे निघायला लागलेले आहे. त्यामुळं तुम्ही जर या आमच्या प्रश्नाला जर वाचा फोडली तर तुम्हीच आमचं काम फार मोठं करणार आहे साहेब. त्यामुळं निश्चितपणे आम्हाला थोडं ही आमच्या भावना तुम्ही वरपर्यंत पोहोचल्या पाहिजे अशा प्रकारे द्यावं तुम्हाला विनंती. ओके, थँक्यू.